नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला व्लॉगचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आता आपण करणार आहोत की कसं माझ्या डब्यांचा जो व्यवसाय म्हणजे माझ्या आईचा आहे, तो माझ्या नाही आहे, पण तो आम्ही कसा करत असतो, कसे डबे येतात. आमचे जे डबे असतात ते फिक्स नसतात, जे आम्हाला ऑर्डरप्रमाणे आम्हाला डबे येतात. अजून तर काही आले नाही, आज फोन आलेला नाही आहे त्यांचा. आणि आज अजून आंघोळ पण नाही झाली, बघू शकता तुम्ही, कालचेच कपडे आहेत. आणि आता आंघोळ वगैरे करून तयार वगैरे होऊन बघू, त्यांचा फोन जर आला तर ठीक, नाहीतर मग आपलं दुकान आहेच, मग दुकानावर जाऊन तर आता आपण आंघोळ करून तयार झालो आहे. आता डब्यांचा पण फोन आला आहे, 4 डबे आहेत, बघू शकता डब्यांची तयारी. या पाटोड्यांची भाजी खायला. तर आता आपला ज्यूस झालेला आहे करून तयार. आणि बघा, तुम्हाला दाखवतो मी ज्यूस. हे बघा, असे 2 ग्लास तयार झाला आहे आपला ज्यूस. तर मित्रांनो, आता आपलं 90% पर्यंत स्वयंपाक झालेला आहे. आणि आता थोड्या वेळातच आपण बांधण्याची सुरुवात करू. बघू शकता तुम्ही, आता इथं आपण पाटोड्यांची भाजी केली आहे, ही गिलोडीची भाजी आहे आणि ही आपला भात आहे. फक्त आता आपल्या पोळ्या बाकी आहेत. हे पोळ्या झाल्यानंतर आपण पॅक करण्यासाठी सुरुवात करू. तर अशा प्रकारे आपण असा गरम गरम भाज्या देत असतो. अशा प्रकारे आपण डबे पॅक करत असतो. आता हे बाकीचे राहिलेले 3 पण आता करून टाकू, नंतर आपल्याला ते द्यायला जायचं आहे. तर मित्रांनो, आता आपले डबे झाले, बघू शकता. आता आपण देण्यासाठी जातोय. आता आपण आपल्या घरापासून थोडं 1 किलोमीटरचं अंतर आहे, तिकडे जायला जातोय. बघू शकता आपली गाडी. आणि पहिले आता आपण हर्षलकडे जाऊ, जर तो येत असेल. बघा, आपण याच्या घरी गेलो होतो आपण. हा तिकडं सापडला नाही, तर मंदिरामध्ये येऊन बसलेले 3 जण. इकडं चेहरा दाखव भाऊ तुझ्या. ओ दिले गेले मित्रांनो डबे. आता जाऊ परत घरी, मग हर्षल त्यांच्यासोबत जरा थोडं बसू आणि मग दुकान वगैरे उघडू. चला. तर मित्रांनो, आता आपण दुकान उघडतोय. आता 1 मिनटं, जरा दुकान उघडून घेऊ. बघू शकता आपली दुकान. बघू शकता आपली दुकान. समोर हर्षल बसलेला होता, हातभीत दिला, हसत होता तो, काय वाटला नाही. बघू शकता. आता विषय असा आहे की मला आहे ना, आवरायचं आहे. हा जो कप्पा आहे, हा आणि हे 2 कप्पे आवरायचे आहेत मला, कारण इथं खूप जास्त घाण होऊन गेलेली आहे. आणि ते म्हणजे खूप दिवसापासून चालू होतं की आवरायचं आहे, पण आज आवरतोय आता त्याला फायनली. ठीक आहे, हे आवरून सारून तुम्हाला परत भेटू. तर मित्रांनो, थोड्या वेळापूर्वी मी आता घरी आलो आहे. आणि घरी आल्याबरोबर मी आता डबे घ्यायला पण जाणार आहे. आणि डबे घेतल्यानंतर आपल्या इथं रविवारी बजरंग दलचे शाखेची ओपनिंग आहे. तर आपल्याला तिथं बोर्ड लावायला सुद्धा जायचं आहे. आणि ते बोर्ड लावताना म्हणजे आपल्याला ते खड्डं खोदून वगैरे लावायचं आहे. तर तिथं आपण जाऊ. चला. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे ते बोर्ड लावायला. आणि बोर्ड लावायला म्हणजे आता फोन आला आहे आपल्याला. त्यांनी पहिले सांगितलं होतं की खोदायला काहीतरी घेऊन ये, पण आपल्याकडे काही सापडलं नाही. तर आता तिथं जातो आहे आपण. चला जाऊ. बघा मित्रांनो, एवढे लोक येऊन गेले आहेत. बोर्ड आपलं तिथं पडलं आहे. बघा मित्रांनो, बोर्ड लावण्याची तयारी सुरू होऊन गेली आहे.
एवढे लोक आहेत. एवढे लोक आहेत बघू शकता कशा पद्धतीने बोर्ड लावलाय. असा लावायचा आपल्याला बोर्ड. आमचे सर्वात मेन म्हणजे बघू शकता. बघा मित्रांनो आपले सागर भाऊ कोळी म्हणजे लास्ट आहे. सागर भाऊ इकडे बघा ना. बघा किती संघर्ष करताना आपल्या संघटनेसाठी. तर मित्रांनो आता झालंय एवढं आजच्या दिवशी एवढंच. तर जय श्रीराम.